नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण सावजी डाळ कांदा करतोय। तर विदर्भामध्ये नागपूर आणि त्याच्या आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये सावजी ही कम्युनिटी आढळते। त्यांच्या समारंभांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ही भाजी खायला मिळेल। सावजीच्या रेसिपीज नेहमीच चटकदार, झणझणीत आणि खाव्याशा वाटणाऱ्या असतात। तर चवीला बदल म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। चला बघूया ह्याची रेसिपी। या रेसिपीसाठी कांदा भरपूर लागणार आहे। तर हे छोट्या आकाराचे कांदे आहेत म्हणून मी ह्यातले 4 ते 5 कांदे चिरून घेणार आहे बारीक। मध्यम आकाराचे 3 कांदे चिरले तरी इनफ होतील। डाळ कांदा आहे, नावच रेसिपीचं डाळ कांदा आहे, त्यामुळे कांद्याचा वापर थोडा जास्त केला जातो। तर अशा प्रकारे बारीक मी हे सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत। या रेसिपीला लागणारा दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चण्याची डाळ। तर अर्धा कप चण्याची डाळ मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। आणि आता पुढची कृती। तर यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम करून घेतली आणि यामध्ये साधारण 3 मोठे चमचे तेल लागतं। या रेसिपीला तेलाचा वापर थोडा जास्त केला जातो। तेल तापलं, यामध्ये चमचाभर जिरं आणि त्यावर हिंग घातलेला आहे पाव चमचा। यामध्ये तमालपत्र घातले 3 ते 4 आणि 4 लवंगा मी वापरत आहे। यानंतर हे झालं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। तर कांदा आपल्याला आता लो मीडियम फ्लेमवर मस्त गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही, लो मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे। कांदा व्हायला थोडा वेळ लागतो, पण आपल्याला अशाच प्रकारे तो परतवावा लागेल। कांदा अर्धवट परतवून झालेला आहे। यामध्ये मी आता कोथिंबीर घातली आहे थोडीशी आणि यावर आता आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे चमचाभर। आता आलं लसूण पेस्ट पण या कांद्याबरोबर परतवून घ्यायची। कांदा छान मऊसूत झालेला आहे, आलं लसूण पेस्ट सुद्धा शिजलेली आहे। परत हा कांदा तेलामध्ये शिजू द्यायचा आहे। तर कांदा शिजलेला आहे, यावर आता आपण चण्याची डाळ घालतोय। कांदा शिजवायला 8 ते 10 मिनिटं मला लागलेली आहेत। यावर चण्याची डाळ घालायची आणि तेलावर ही चण्याची डाळ 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे परतवून घ्यायची। डाळ मी तेलावर परतवून घेतलेली आहे। आता यामध्ये मसाले, तर हळद, लाल तिखट 1 ते 1.5 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, चवीला मीठ। आता हे सगळं मिसळून घ्यायचं। तिखटाचा वापर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्याने या भाजीला रंग खूप सुंदर येतो। सावजीची कुठलीही रेसिपी ट्राय केली तरी ती अशीच चटकदार, झणझणीत असते। तर चवीत बदल हवा असेल तर या रेसिपी नक्की ट्राय करता येतील। आणि यामध्ये आता अगदी थोडंसं गरम पाणी घातले की जेणेकरून ही डाळ खाली लागू नये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्याला या डाळीला या मसाल्यांबरोबर शिजवायचं आहे। यामुळे डाळीला फ्लेवर छान येईल मसाल्यांचा। 3 ते 4 मिनिटांनी भाजी आता बघूया। तर जे पाणी आपण थोडंसं घातलं होतं ते डाळीने सोक केलेलं आहे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर डाळीमध्ये आलेला असेल। आता आपण परत थोडं पाणी घालूया। यामध्ये गरम पाण्याचा वापर मी करणार आहे, थंड पाणी नाही घालायचं। मी नेहमी सांगते कुठल्याही फोडणीमध्ये किंवा गरम भाजीमध्ये थंड पाणी नाही घालायचं, गरमच पाणी घालायचं। तर आता यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे आणि आता ही डाळ आपल्याला मऊ होईपर्यंत, म्हणजे बोटचेपी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर वेगळा काही करायचा बेत असेल आणि घरात करायला काय नसेल अशा वेळेला तुम्ही ही भाजी नक्की करू शकता। यामध्ये आता आपल्याला 1 ते 1.5 चमचा काळा मसाला घालायचा आहे। ह्याची रेसिपीसुद्धा आपण चॅनलवर बघितलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे। यावर आता झाकण ठेवायचं आणि डाळ शिजवून घ्यायची। डाळ शिजायला थोडा वेळ लागतो, पण अधूनमधून हलवत ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता डाळ मी शिजवून घेतलेली आहे, मी तुम्हाला दाखवते शिजली का बघूया आपण। बघा, डाळ शिजलेली आहे, सहज प्रेस होते बोटाने, म्हणजे डाळ शिजलेली आहे। तर आता ही भाजी तयार आहे। यामध्ये मी आणखीन पाणी नाही वापरणार आहे। या भाजीला असाच एवढाच रस्सा केला जातो। तुम्हाला जर जास्त हवं असेल तर या स्टेजला तुम्ही पाणी घालून एक उकळ आणू शकता। ही भाजी गरमागरम चपाती, भाकरी, फुलका किंवा भात कशाही बरोबर तुम्ही सर्व करू शकता।
तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली ना? तर मग नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र जरूर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. बाय बाय.